आज होणार 7वा हप्ता वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज दिनांक 22 जानेवारी आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज महिलांना पैसे वाटप होणार आहे, ते म्हणजे 3 मुख्य विभागात पैसे वाटप होणार आहेत आणि त्यापैकी नागपूर आणि पुणे विभाग त्यामध्ये असणार आहे. सोबतच एक नवीन विभाग देखील यामध्ये जोडला गेलेला आहे. चला तर आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार आणि कोणत्या महिलांना 7वा हप्ता त्यांच्या खात्यावर डायरेक्ट जमा होणार याच्याविषयीची संपूर्ण अपडेट आपण लगेच जाणून घेऊया. त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर आज दिनांक आहे 22 जानेवारी 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आजपासून महिलांना पैसे वाटप करणे जे आहे ते सुरू झालेले आहे. कारण की ज्याप्रमाणे अदिती तटकरेताई असतील त्यांनी तारीख सांगितलेली आहे आपल्याला 26 जानेवारी, परंतु पैसे जे आहे ते आजपासूनच वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. कारण की एकाच दिवशीवर पैसे वाटणे शक्य होणार नाही, त्यामुळे 3 विभाग अशा पद्धतीने सर्व विभागात पैसे जे आहे ते वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. आणि आज 3 महत्त्वपूर्ण विभाग असणार आहेत. चला तर ते 3 विभाग आणि जिल्हे नेमके कोणते आहेत की त्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत. तुमच्या भावाचे वचन आहे, म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे वचन आहे की आता उशीर नाही, आता तर होणार, तर फक्त पैसेच वाटप होणार, अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. त्यामुळे आज 7वा हप्ता वाटप होणार आहे, परंतु फक्त याच महिलांना आणि फक्त याच 3 विभागात पैसे जे आहेत ते वाटप होणारच आहेत. जानेवारीचा हप्ता तर तुम्हाला मिळणार आहे, ही गोष्ट आता क्लिअर झालेली आहे. आणि सोबतच फेब्रुवारीचा हप्त्याची तारीख देखील आता फिक्स झालेली आहे किंवा जाहीर झालेली आहे असे देखील आपण म्हणू शकतो. चला तर ती तारीख नेमकं कोणती आहे, कोणत्या तारखेला आज पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार, संपूर्ण डिटेलमध्ये आपण माहिती जाणून घेऊया. साधारण आतापर्यंत आपण 14 जानेवारी तुम्हाला माहिती असेल आपण 7 पैठणी साड्या वाटलेल्या पोहोच केलेल्या आहेत बहिणींना. आणि आता त्यामुळेच तुमचा भरघोस प्रतिसाद भेटल्यामुळे आता 26 जानेवारीला आपण पुन्हा एकदा 25 पैठणी साड्या ज्या आहेत ते वाटप करणार आहोत. जर या 25 साड्या तुम्हाला पैठणी पाहिजे असतील तर काय करायची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला देखील 25 पैठणी साड्या मिळून जातील. आता 3 महत्त्वपूर्ण विभाग कोणते की या विभागामध्ये आज पैसे डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे जमा होणार आहेत. तर हे 3 विभाग जाणून घेण्याच्या अगोदर काही गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात. ते म्हणजे या विभागाची नावे तर आपण पाहणारच आहोत, परंतु 4 नवीन नियम जे आहे ते महिलांना पालन करायचे आहे. ते 4 नवीन नियम जर तुम्ही पालन केले तरच तुम्हाला 7वा हप्ता मिळणार आहे, अन्यथा तुम्ही त्या 60 लाख बाद झालेल्या महिलांमध्ये जमा होणार आहात. कारण की 60 लाख महिला ज्या आहेत त्या डायरेक्ट वगळण्यात आलेल्या आहेत या लाडकी बहीण योजनेच्या मधून. कारण की त्याचे कारण देखील तशाच पद्धतीचे आहे की त्यांनी हे नियम जे आहे ते पालन केले नाहीत आणि त्यामुळेच त्यांना इथून पुढचा 1 हप्ताही मिळणार नाही. आणि जर मागील पैसे मिळाले असतील तर ते सुद्धा कट केले जाऊ शकतात. त्यामुळे आता हे 4 नवीन नियम नेमकं कोणते आहेत ते अगोदर आपण जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर लगेच जिल्ह्यांची नावे देखील आपण जाणून घेऊया. तर यामधील पहिला नियम असा यांनी ठेवलेला आहे की जर तुम्ही लाडकी बहीण योजना सोडता इतर कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल, ज्या की योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 1500 रुपयापेक्षा जास्त पैसे जर दिले जात असतील तर तुम्हाला या योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे. त्याच्यानंतर दुसरी आणि महत्त्वपूर्ण अट किंवा नियम आपण म्हणू शकतो तर ती अशी आहे की तुमचे उत्पन्न जे आहे ते 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. जर 8 लाखापेक्षा तुमचे उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला मग मात्र 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. त्याच्यानंतर हा दुसरा नियम झाला. आता तिसरा आणि महत्त्वपूर्ण नियम आपण जाणून घेऊया. या नियमाच्या अंतर्गत भरपूर महिला ज्या आहेत त्या वगळण्यात आलेल्या आहेत. हा नियमच असा आहे मित्रांनो की ज्यामध्ये तुम्ही जर पालन केलं नाही तर तुम्हाला 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. तर काही महिलांचा प्रश्न होता, सर 4 चाकी वाहनाचा सुरुवातीचा नियम त्यांनी निष्कासित करण्यात आला होता, परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी 4 चाकी वाहन असल्याचे किंवा जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर मग मात्र तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही, अशा पद्धतीची माहिती आपल्याकडे सूत्रांद्वारे आलेली आहे. आता चौथा आणि शेवटचा नियम पाहूया की ज्या नियमाच्या अंतर्गत तुमचे बँकेमध्ये आधार कार्ड लिंक असायलाच पाहिजे, DBTसुद्धा लिंक असायला पाहिजे आणि सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अप टू डेट असायला पाहिजे, तरच तुम्हाला लाडकी बहीण 7वा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. चला तर आपण ते जिल्हे जाणून घेऊया की आज कोणते 3 विभाग आहेत की या 3 विभागाच्या अंतर्गत आज महिलांना पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. तर या विभागामध्ये सर्वात पहिले 2 विभाग आपण जाणून घेऊया, त्याच्यानंतर तिसरा आणि महत्त्वपूर्ण विभागसुद्धा आपण जाणून घेणारच आहोत. तर यामध्ये पहिला विभाग आहे तो म्हणजे नागपूर विभाग. मित्रांनो, हो मित्रांनो, नागपूर विभाग, ज्या की नागपूर विभागातून अत्यंत भरपूर महिला ज्या आहेत त्या वंचित राहिलेल्या आहेत लाभ देण्यापासून, की ज्या महिलांना 1 रुपयासुद्धा अजूनपर्यंत काही महिलांना तर मिळालेला नाही, परंतु काही महिलांना पैसे तर मिळाले परंतु 7वा हप्ता जो आहे तो मिळालेला नाही. तर चला तर हा 7वा हप्ता जो आहे तो कधी महिलांच्या खात्यावर जमा होणार ते आपण जाणून घेऊया. हे तर पहा, या जिल्ह्यामध्ये या विभागामध्ये एकूण 3 ते 4 जिल्हे आहेत, ते म्हणजे वर्धा, भंडारा,
सातारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर. तर अशा पद्धतीचे पहिल्या विभागामध्ये काही जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत. त्याच्यानंतर दुसरा आणि सर्वांचा आवडता विभाग म्हणजे पुणे विभाग. हो मित्रांनो, पुणे विभागाच्या अंतर्गत देखील पैसे जे आहेत येथे देखील 60 ते 70% महिला राहिलेल्याच आहेत. त्यामुळे या ठिकाणी आज पैसे वाटप होणार आहेत. यामध्ये सुरुवात जी आहे ते पुणे जिल्ह्यापासून होणार आहे. त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तर या जिल्हा विभागामध्ये पैसे आज वाटप होणार आहेत. आणि आता तिसरा आणि महत्त्वपूर्ण विभाग म्हणजे कोणता असणार आहे तर तो असणार आहे ठाणे विभाग. ठाणे विभागाच्या अंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहे. चला तर आपण या जिल्ह्यांचे पैसे वाटप तर पाहिले आहे, परंतु आता इतर जिल्ह्यांचं काय किंवा राहिलेल्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे वाटप होतील मग ते छत्रपती संभाजीनगर असेल किंवा अहिल्यानगर असेल किंवा मग इकडे बीड असेल, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड तर या जिल्ह्यामध्ये पैसे कधी वाटप होणार तर हे पहा आजपासून सलग 3 दिवस जे आहे ते पैसे वाटप होणार आहेत आणि हे पैसे जे आहेत तुमच्या खात्यावर जमा होत राहणार आहेत. त्यामुळे आज काही विभाग, त्याच्यानंतर उद्या काही आणि त्याच्यानंतर काही विभाग जे आहे ते पैसे वाटप होणारच आहेत. आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे हे 4 नियमही आपण पाहिले आणि पैसे आजपासूनच कशामुळे वाटप होणार तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. जरी जानेवारी महिन्याची 26 तारीख त्यांनी सांगितलेली असेल तरी एकाच दिवशी एवढ्या महिलांना पैसे पाठवणे शक्य होत नाही. त्यामुळे आता स्टेप बाय स्टेप पैसे आजपासून पाठवण्यास सुरुवात होणार आहे आणि यामध्ये 26 जानेवारीपर्यंत सर्व महिलांना पैसे लाभ जो आहे तो मिळालेला असेल. आता महत्त्वपूर्ण आणि सोबतच 2 नवीन मोठ्या योजना देखील जाहीर झालेल्या आहेत की या 2 नवीन योजनाचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर नेमकं काय करायचं किंवा काय कागदपत्र लागतील संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. तर यामधील पहिली योजना जी आहे सर्वांची आवडती योजना आहे ती म्हणजे 20 लाख घरकुलं जे आहे ते लाडक्या बहिणीसाठी मिळणार आहेत. आणि हे 20 लाख घरकुलं मिळण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे तर यासाठी फक्त तुम्हाला 3च कागदपत्र तयार करायचे आहेत. 3 कागदपत्र तुम्ही तयार केली की तुम्हाला घरकुल जे आहे ते मिळून जाणार आहे. परंतु हे 3 महत्त्वाचे कागदपत्र कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया. यामधील पहिले महत्त्वाचे कागदपत्र आहे ते म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ जर घेत असाल तर कमीत कमी 1 हप्ता तुम्हाला भेटलेला असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचे उत्पन्न जे आहे ते दुसरे कागदपत्र आपण म्हणू शकतो. उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे तरच तुम्ही या 20 लाख घरकुलामध्ये योजनेचा लाभ जो आहे तो घेऊ शकतात. आता तिसरी आणि महत्त्वपूर्ण अट आहे जे की अटीमध्ये भरपूर महिला बाहेर निघणार आहेत. तर ही अट यांनी अशी ठेवलेली आहे जर तुमच्या नावावर जमीन असेल तरच तुम्ही अर्ज करू शकता. परंतु ही अट जर तुम्हाला ही करायची असेल किंवा या तरीसुद्धा फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला मग एक काम करावे लागेल ते म्हणजे संमतीपत्र. मग घरच्याच्या कोणाच्याही नावावर जर जमीन असेल तर त्यांच्या नावाने संमतीपत्र तयार करायचे आहे की आम्ही घर बांधण्यास परमिशन देत आहोत. अशा पद्धतीचे संमतीपत्र टाईप करून घ्यायचे आहे 100 रुपयाच्या बॉन्डवर आणि त्यामध्ये लगेच तुम्हाला मग घरकुलसाठी अर्ज करू तुम्ही शकता आणि तुम्हाला देखील नवीन घरकुल जे आहे ते मिळणार आहे. आता दुसरी आणि महत्त्वपूर्ण योजना म्हणजे कोणती तर ती असणार आहे सिलाई मशीन योजना. हो मित्रांनो, सिलाई मशीन योजना जे की योजना तुम्ही दरवर्षी फॉर्म भरत असतात परंतु तुम्हाला 1 रुपयासुद्धा कधी त्या योजनेचा आतापर्यंत मिळालेला नाही. परंतु आता इथून पुढे तसे होणार नाही. त्या योजनेचे पैसे तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत कारण की आता नवीन अर्ज जे आहे ते 1-2 दिवसात चालू होणारच आहेत आणि त्यामध्ये आता फक्त लाडकी बहिणीच अर्ज करू शकतात. इतर कोणीही अर्ज करता येणार नाही कोणालाही. त्यामुळे या शिलाई मशीन योजनेच्या अंतर्गत तुम्ही अर्ज करायचा आहे. यासाठी पात्रता आणि अटी अतिशय साध्या आहेत. त्या म्हणजे काय तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे कमीत कमी 1 किंवा 2 हप्ते तुमच्या खात्यावर जमा असायलाच पाहिजे. जर जमा असतील तरच तुम्हाला सिलाई मशीन जी आहे ती मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी आणि महत्त्वपूर्ण गोष्ट ते म्हणजे काय असणार आहे जर तुम्हाला सिलाई मशीन पाहिजे असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड जे आहे तुमची बँकेची लिंक असायलाच पाहिजे आणि लिंक असेल तरच तुम्हाला पैसे जे आहे ते जमा होणार आहेत. आणि तिसरी आणि महत्त्वपूर्ण अट म्हणजे सिलाई मशीनच्या अंतर्गत तुम्हाला 14 ते 15,000 रुपये मिळणार आहेत आणि त्यामुळेच तुम्हाला सिलाई मशीन चालवतासुद्धा यायला पाहिजे. जर सिलाई मशीन चालवता येत असेल तरच तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. आता महत्त्वपूर्ण माहितीकडे वळूया ती म्हणजे आपण पैठणी साड्यांविषयी. कारण की भरपूर महिला विचारत होत्या सर तुम्ही पैठणी साड्या वाटल्या आम्हाला मिळाल्या नाहीत. काही महिलांना मिळाल्या, काही महिलांना मिळालेल्या नाहीत. परंतु आता ज्या महिलांना भेटल्या त्यांचेच तर नाही तर पाहिली असेलही आपण अतिशय प्रीमियम क्वालिटीच्या साड्या ज्या आहेत त्या वाटप करत असतो आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा 26 जानेवारी निमित्त 25 पैठणी साड्या ज्या आहेत आपण पुन्हा एकदा वाटप करणार आहोत. जर या 25 पैठणी साड्या तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला फक्त 3च कामं करायचे आहेत आणि यामध्ये
सर्वात पहिलं काम म्हणजे काय करायचं आहे, तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर व्हिडिओला लाईक देखील लगेच करून टाकायचं आहे, जेणेकरून तुम्ही देखील या योजनेसाठी किंवा या पैठणी साड्यांसाठी पात्र ठरणार आहात. आणि तिसरी आणि महत्त्वपूर्ण अट म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या खाली एक अत्यंत छान अशी कमेंट करायची आहे, धन्यवाद सर किंवा धन्यवाद सर, आम्हाला पैसे मिळाले किंवा नसते मिळाले तर तुमचे प्रॉब्लेम सांगा, अडचणी सांगा, आपण त्या नक्कीच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आणि व्हिडिओला त्यामुळे जर पैठणी साड्या पाहिजे असतील तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली एक छान अशी कमेंट करा. नक्कीच तुम्हाला देखील पैठणी साडी जी आहे ते आपण वाटप करणारच आहोत. त्यामुळे तुम्ही या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत आणि आज हप्ता तर मिळणारच आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार ते देखील आपण सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही पैसे पडले की लगेच आज नागपूर आणि पुणे विभागातील जिल्हे तर आपण सांगितलेले आहेत. तर या विभागामध्ये लगेच पैसे तुम्ही काढून घ्यायचे आहे आणि आता उशीर होणार नाही. तर आता फक्त होणार पैसे वाटप होणार, ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. आणि फर्स्ट टाईम चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओला लाईक देखील नक्कीच करा. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी स्टे ट्यून्ड विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.